वंदे मातरम। नमस्कार। आज निर्भय महाराष्ट्र पार्टी चारवाक चौक ते राणीनगर अशी पदयात्रेसाठी निघालेली आहे। ही पदयात्रा खास समाजातल्या सगळ्याच घटकातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। प्रत्येकाच्या भेटीगाठी घेते आणि सध्या प्रश्न भेडसावतोय तो खड्ड्यांचा। हे खड्डे निर्माण होतात भ्रष्टाचारातून। हा भ्रष्टाचार निर्माण होतो तुमच्या मतदानातून। तुम्ही आता मतदान करताना गुंड लोकांना मतदान करू नका। आज तुम्ही या गुंडांना मतदान करून तुमचा हक्काचा रस्ता जो तुम्हाला मिळायला हवा तो तुम्हाला मिळत नाही आहे। तुम्ही जातीला मतदान करताय, नातेवाईकाला मतदान करताय, धर्माला मतदान करताय। जात पात धर्म पंथ रंग लिंग भाषा प्रांत गरीब श्रीमंत काळा गोरा उंच बुटका सगळे भेदभाव तुम्ही पाळून आहात। त्याच्यामुळे तुम्हाला या भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळत नाही, सुटका होत नाही। तुम्हाला या सगळ्या भेदभावांपासून दूर जाऊन तुम्हाला भारतीय बनावं लागेल, माणूस बनावं लागेल आणि या भ्रष्टाचाराला नाकारावं लागेल। हे भ्रष्टाचारी नातेवाईक जरी असले तरी त्यांना देशद्रोही म्हणायला शिका। ते तुमचे दुश्मन झालेले हे भ्रष्टाचारी लोक। आणि हे भ्रष्टाचारी जरी तुमचे सख्खे भाऊ असले, आई वडील बाप भाऊ बहीण कोणी असू द्या, त्याला देशद्रोही म्हणायला शिका। त्यांना सर्व समाजामध्ये देशद्रोही नावानं हाका मारा। त्याच्याशिवाय त्याच्यावर जरब बसणार नाही, त्याला भीती वाटणार नाही। तुम्ही जोपर्यंत त्याला सामाजिक प्रतिष्ठा द्याल, कौटुंबिक प्रतिष्ठा द्याल, आर्थिक प्रतिष्ठा द्याल, तोपर्यंत तो भ्रष्टाचारच करत राहील। पण जोपर्यंत या प्रतिष्ठांवर तुम्ही हमला करत नाही तोपर्यंत तो सुधारण्याचा कुठलाही चान्स नाही। पैसा सर्वस्व नाही। देव देश धर्मासाठी प्राण घेतलं हाती हे नुसतंच म्हणायचं का? त्याला कृतीची जोड द्यावी लागेल। तुम्हाला कृतीपूर्ण काम करावं लागेल। नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो एवढं म्हणून चालणार नाही। त्यांच्या दिलेल्या तत्वांवर तुम्हाला कृती करावी लागेल, तसंच जगावं लागेल, आचरण करावं लागेल। ते करत नाही आहात म्हणून या देशाचं वाटोळं 78 वर्षानंतर सुद्धा सुरू आहे। तर ते थांबलं पाहिजे, पदयात्रा आहे।